आज खरंच प्रथम मी या अंतुर्ली गावामध्ये जे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन याच्या अंतर्गत जो कार्यक्रम इथे आज आयोजित केला गेलेला आहे, त्या कार्यक्रमाला तुम्ही मला अध्यक्षस्थान देऊन जो सन्मान दिला त्याबद्दल खरंच मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा प्रकल्प, वेदगंगा शेतकरी उत्पादक गट आणि आपला तालुका कृषी विभाग या सर्वांचंच मी धन्यवाद करते. कारण आज आता आपण बघायला गेलो तर आपल्या भारताला कृषी प्रधान देश म्हटलं जातं. आपला देशाचा म्हणजे नाराच आहे की जय जवान जय किसान. आपला या देशाचा कणा म्हणजे शेतकरी आहे आणि त्यामुळे हा शेतकरी जर समाधान असेल तरच हा देश समृद्ध होणार आहे. आणि म्हणूनच या शेतकऱ्याचं उत्पादन वाढवणं, त्याचा उत्पादन खर्च कमी करणं, त्याचा जी शेती आहे ती शाश्वत बनवणं आणि या सगळ्यासाठी नैसर्गिक शेती मला वाटतं की हा एक पर्याय, एक मार्ग बनलेला, एक महत्वाचा मार्ग आहे. कारण आता आपण बघायला गेलो तर मोठ्या पद्धतीनं आपल्याला असं झालं की मला कमी वेळेत जास्त उत्पादन मिळालं पाहिजे आणि त्या अभ्यासापोटी आपण काय करतो की मोठ्या पद्धतीनं अगदी रोप वरती यायच्या आधीच त्या जमिनीतून ते रोप वर येतंय ना येतंय तोपर्यंत आपण रासायनिक खतांचा किंवा त्या कीटकनाशकांचा त्याच्यावर मारा चालू करतो. पण त्याच्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता कमी होत चालली, त्याची गुणवत्ता कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे त्यातून येणारं धान्य सुद्धा रसायनयुक्त असल्यामुळे त्यातून मिळणारा जो कस आहे तो आपल्याला मिळत नाही. आता आपण दादा बघायला गेलो तर आपण काय म्हणतो की 90-95 वर्षाचा म्हातारा आहे पण बघा त्याची हाडं कशी मजबूत आहेत, त्यांना अजून चष्मा नाही, त्यांना अजून बीपी शुगरचा त्रास नाही. मात्र आम्ही रसायनयुक्त अन्नधान्य खातोय आणि आम्हाला 15व्या वर्षी चष्मा लागायला लागलाय, 25व्या वर्षी मला बीपी शुगरचा त्रास होत आहे आणि 40व्या वर्षी तर आमचे गुडघे दुखायला लागतात. हे सगळं कशामुळे होत आहे की आपण चांगलं सकस आहार घेत नाहीये आणि ते सगळं आपणच करतोय. आपण नैसर्गिक शेती करत नाहीये. आपण त्या नैसर्गिक शेतीचा उपयोग न करता आपण जास्त पैसे कमवण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्याचं पण नुकसान करून घेत आहे आणि यामुळं एक व्हायला लागलं की आपला उत्पादन खर्च सुद्धा वाढत चाललेला आहे आणि आपलं आरोग्य सुद्धा त्याच्यामुळे आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत चाललेला आहे. आणि म्हणूनच या सगळ्यातून जर आपल्याला आपलं भविष्य चांगलं बनवायचं असेल तर आपल्याला चांगलं आणि सकस अन्नधान्य आणि नैसर्गिक शेती हा पर्याय राहिलेला नाही, तर आपल्याला ती काळाची गरज बनलेली आहे. आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच नैसर्गिक शेती कशी केली पाहिजे, त्याचं महत्व काय आहे हे वेळोवेळी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात. त्याबद्दल खरंच मी सर्वांचं त्या विभागांचं मी कौतुक करेन आणि याच पद्धतीनं जर आपण सुद्धा मी सर्व शेतकऱ्यांना सांगेन की अशा पद्धतीच्या कार्यशाळांना तुम्ही सहभाग त्यामध्ये घ्यावा. तज्ञांनी दिलेलं जे मार्गदर्शन आहे ते ऐकावं आणि टप्प्याटप्प्यानं आपण नैसर्गिक शेतीचा अवलंब करणं फार गरजेचं झालेलं आहे. कारण आज आपण बघायला गेलो तर सेंद्रिय शेती किंवा रसायन मुक्त असणारं सकस आहार याला लोक प्राधान्य देत आहेत. तिचा विचार केला पाहिजे कारण नैसर्गिक शेती मला वाटतं की हे फक्त आरोग्याच्या दृष्टीनं, पर्यावरणाच्या दृष्टीनं, त्याच पद्धतीने आर्थिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरणार आहे आणि त्यासाठी आपण त्याकडे वळणं फार गरजेचं झालेलं आहे. जैविक निविष्ठ संचांचं आपण वाटप करतोय किंवा ड्रमचं वाटप करतोय म्हणजे हा कार्यक्रम काय फक्त ते साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे का, तर अजिबात नाहीये. तर हा कार्यक्रम म्हणजे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवण्याचा एक महत्वाचा एक पाऊल टाकलं जात आहे असं मला वाटतं. कारण या सगळ्या साहित्याचा वापर करून शेतकरी स्वतः जीवामृत, धनामृत किंवा दशपर्णी अर्क या पद्धतीचे स्वतः निविष्ठा तयार करू शकणार आहे आणि त्यामुळे ह्या स्वतः त्या निविष्ठा तयार केल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च कमी होणार आहे. एक आरोग्य सभापती म्हणून तुम्हाला मी सांगेन की जर आपल्याला आपलं आरोग्य सशक्त बनवायचं असेल, एक चांगला आरोग्य समाज बनवायचा असेल तर त्याला आपल्याला सशक्त अन्न देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीनं उत्पादन घेणं फार गरजेचं आहे. म्हणजे ही फक्त नैसर्गिक शेतीची चळवळ नाही तर ही आरोग्याची सुद्धा चळवळ आहे असं मला वाटतं. याच पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळून आजपासून आणि आज आपला बळीराजाचा दिवस आपण साजरा करतो आहोत. आंबेडकर साहेबांच्या संकल्पनेतून वेगवेगळ्या संकल्पना आज आपल्या समाजामध्ये राबवल्या जात आहेत. मग आपलं आरोग्य संपन्न गावचं असेल किंवा आज बळीराजा म्हणजे आपण सगळेच शेतकऱ्याचीच मुलं आहोत. मी शेतकऱ्याची मुलं इथं बसलेले अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहे. आपण हाडाचे शेतकरी आहोत आणि उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी असं आपल्याकडे म्हणलं जाईल. ती उत्तम शेती अतिउत्तम बनवायची असेल तर जे आपलं जुनं ते सोनं पद्धतीचं अंतुर्ली गाव मी बघत आलेले की प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे असतं. कुठलीही सरकारी योजना आली तर अंतुर्ली गाव पुढे असतं ते राबवण्यासाठी आणि म्हणूनच मला या गावचं अभिनंदन करावं असं वाटतं की ना आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा तुमच्या गावातूनच होते. चांगल्या पद्धतीने एक चांगले सरपंच तुम्हाला मिळालेले तर त्याचा फायदा घ्या. सरकार खूप सगळ्या योजना देत असतं, त्या योजनांची माहिती घ्या आणि त्या योजनांचा लाभ आपल्या प्रत्येक तळागाळातल्या घटकापर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी सुद्धा आम्ही सुद्धा प्रयत्न करत असतो
मागून ते करून घ्या. या सगळ्यातून आपल्याला या समाज सशक्त बनवायचा, चांगला बनवायचा आहे. आणि आज आपले आता सभापती साहेब असतील, उपसभापती असतील, सगळा आपला पंचायत समितीचा सगळा स्टाफ असेल, ही सगळी मंडळी म्हणजे काम करणारी माणसे, ही समाजासाठी काम करायला म्हणजे आपला पूर्ण वेळ 24 तास हे समाजासाठी देण्यासाठी तयार असणारी लोक आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा काय आपले बीडीओ साहेब आहेत, ते सुद्धा म्हणजे अगदी कर्तव्यदक्ष आणि अतिशय हुशार असे अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत. आणि आपल्या रक्षा मॅडम म्हणजे त्या माझ्या माहेरकडून सुद्धा माझ्या पलीकडच्या गावातल्याच आहेत, त्यामुळे त्या सुद्धा त्यांचा सुद्धा स्वभाव मला माहिती आहे. त्यामुळे हे सगळे अधिकारी आपल्याला मिळाले, तितक्या मोठ्या संख्येने आज ते इथं उपस्थित राहिलेले आहेत. तर माझं परत एक मत आहे की शासनाच्या ज्या ज्या योजना येतात त्याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा करून घ्या. आम्ही त्याच्यासाठीच आहोत. आणि आज मी इथं सभापती म्हणून उभी आहे, त्यात सुद्धा तुमच्या सगळ्यांचा मोठा वाटा आहे. कारण तुम्ही सगळ्यांनी निवडणुकीच्या वेळी मला मोठ्या पद्धतीने सहकार्य केलं म्हणून मी जिल्हा परिषद सदस्य झाले. त्याच्यानंतर आबिडकर साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, त्यांनी मला आरोग्य आणि बांधकाम सारखी इतकी मोठी जबाबदारी दिली. आणि त्यामुळे इथल्या या गावातल्या प्रत्येक लोकांचं काम करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहील. ज्या पद्धतीने तुमची मागणी गेली त्या पद्धतीने आपण इथं बोरवेल असेल, गटर असेल याची मंजुरी दिलेली आहे. आपल्या चित्रेवट इथल्या बोरवेलची आपण मंजुरी घेतलेली आहे, तिथल्या रस्त्याची मंजुरी घेतलेली आहे. आणि इथून पुढे देखील ज्या पद्धतीने तुमच्या मागण्या येत राहतील त्या पद्धतीनं काम करण्यासाठी, त्या पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असेल. पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग असेल, आपला तालुका बोदरगड तालुक्याचा कृषी विभाग असेल, आत्मा प्रकल्प असेल किंवा सर्व आपले वेदगंगा शेतकरी उत्पादक गटाचे सर्व जे सदस्य असतील त्या सर्वांचं पुन्हा एकदा आणि हा कार्यक्रम राबवण्यासाठी ज्या ज्या कुणी सगळ्यांनी मेहनत घेतली त्या प्रत्येकाचं मी पुन्हा एकदा कौतुकही करेन आणि अभिनंदनही करेन. आणि मी आता इथं थांबण्याची तुमच्याकडून परवानगी घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.